नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरकारी नोकरी सरळ सेवा भरती अंतर्गत फील्ड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात क्षेत्रीय प्रतिनिधी पदांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जे पे स्केल तुम्हाला आहे ते 21,500 ते 52,000 हा पे स्केल राहणार आहे। चांगली संधी आहे। ओपन ओबीसी कॅन्डिडेटला 200 रुपये फॉर्म फी घेतलेले अर्ज करण्यासाठी, तर SC ST हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅनला कोणती फॉर्म फी घेतलेली नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता आणि एक चांगली नोकरी या ठिकाणी मिळवू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट घेत आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड नवरत्न कंपनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर येणारी, त्यामुळे नक्कीच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी करण्याची या ठिकाणी मित्रांनो संधी मिळत आहे नवरत्न कंपनीमध्ये। त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड ही कंपनी आहे ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंटची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं तर बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एनर्जेटिक यंग अँड क्वालिफाईड सर्व इंडियन नॅशनल्स यासाठी इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी फॉर रिक्रुटमेंट टू फॉलोइंग नॉन एक्झिक्युटिव्ह वर्कर लेवल पोझिशन फॉर व्हेरियस युनिट्स ऑफिसेस ऑफ NFL ॲज पर डिटेल्स। यामध्ये बघू शकता फील्ड रिप्रेझेंटेटिव्ह NDSC सेंटर इन चार्ज या ठिकाणी हे पद आहे, ज्यासाठी तुम्हाला 21,500 ते 52,000 हा पे स्केल पाहायला मिळत आहे। पे स्केल चांगल्या प्रकारचा आहे मित्रांनो, तुम्हाला 45 किंवा 40K प्लस तुम्हाला सॅलरी स्टार्टिंगची या ठिकाणी मिळणार आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सी सुद्धा चांगले आहेत। 40 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये जर कॅटेगरी विश्लेषण बघितला तर ओपनच्या 20 जागा आहेत, SCच्या 5 जागा आहेत, STच्या 3, ओबीसीच्या 10, EWSच्या 2 आणि हँडिकॅपसाठी कॅट A कॅट B साठी एक जागा रिझर्व्ह आहे। तर एक सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा भरपूर जागा 9 जागा रिझर्व्ह तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल स्पेसिफिकली तर तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी महत्त्वाचं आहे। मार्केटिंग डिव्हिजनच्या अंडर RFLच्या अंडर हे डिपार्टमेंट येतं, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये फील्ड रिप्रेझेंटेटिव्ह अर्थात क्षेत्रीय अधिकारी किंवा प्रतिनिधी या पदासाठी ही भरती या ठिकाणी घेतली जात आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय। तर बघा, मिनिमम एलिजिबिलिटी क्रायटेरिया फील्ड रिप्रेझेंटेटिव्ह पदासाठी एज लिमिट 18 ते 30 वर्ष राहणार आहे, अर्थात हे एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी आहे। यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये रेग्युलर फुल टाइम मिनिमम 2 वर्षाचा डिप्लोमा और पॉलिटेक्निक इन ॲग्रिकल्चर और एनी सब डिसिप्लिन ऑफ ॲग्रिकल्चर और इन कॉम्बिनेशन ऑफ ॲग्रिकल्चर असेल तर तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता। यामध्ये विथ 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी किंवा तुमचा जो डिप्लोमा आहे तो त्या ठिकाणी 50% असणे आवश्यक आहे ॲग्रिकल्चर किंवा त्या रिलेटेड कोणत्या एका फील्डमध्ये अप्लाय करण्यासाठी। यामध्ये हॉर्टिकल्चरमध्ये असेल तर मात्र या ठिकाणी घेतला जाणार नाही। ॲग्रिकल्चर किंवा त्या रिलेटेड कोणता तरी पाहिजे आणि मिनिमम 50% पाहिजे। हाच क्रायटेरिया 40% आहे SC ST हँडिकॅप अँड डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी। सो डिप्लोमा असेल ॲग्रिकल्चर किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी एजमध्ये रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे। 18 ते 30 वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी होतं, ज्यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन SC STला तर 3 वर्ष रिलॅक्सेशन ओबीसीला मिळत आहे। या व्यतिरिक्त 10 वर्ष 15 वर्ष आणि या ठिकाणी 13 वर्ष रिलॅक्सेशन सुद्धा क्रायटेरियानुसार तुम्हाला पाहायला मिळत आहे कॅन्डिडेटसाठी जे आहेत त्यांच्यासाठी। त्यामुळे ते नक्की सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता। अर्थात हे एज लिमिट 10, 13 आणि 15 वर्षाचं हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी त्यांनी ठेवलेलं आहे। जम्मू काश्मीरची कॅन्डिडेट असाल त्यामध्ये तुम्हाला यामध्ये डोमिसियल असेल तर 5 वर्ष रिलॅक्सेशन, या सर्व गोष्टी जर पाहून तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा, या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर या भरतीसाठी OMR बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे, जे मित्रांनो ऑफलाईन बेस्ड असणार आहे। ऑफलाईन असणार आहे, ऑनलाईन एक्झाम होणार नाही। त्यामुळे तुम्हाला OMR बेस्ड त्या ठिकाणी मित्रांनो एक्झाम द्यावी लागणार आहे। एकच एक्झाम असेल ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल। यासाठी टेंटेटिव्ह एक्झाम सेंटर्स तुम्ही बघून घ्या। महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला या ठिकाणी मुंबई या ठिकाणी एक्झाम सेंटर अवेलेबल आहे, त्याचबरोबर पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये 2 एक्झाम सेंटर्स आहेत, चांगली संधी आहे। तुम्ही नदीचं एक्झाम सेंटर चूज करून ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। अगेन एकच एक्झाम असणार आहे, OMR बेस्ड एक्झाम असणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी मिळणार आहे। प्रॉबेबली सिलेबस कशा प्रकारे असणार आहे, रिक्रुटमेंट प्रोसेस काय आहे ही लवकरच आपल्याला त्या वेबसाईटवर अपडेट केल्यानंतर कळून जाईल, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता।
त्यानंतर बघा नॉन रिफंडेबल ऍप्लिकेशन फी यासाठी किती रुपये भरायचे आहे, तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला मित्रांनो यासाठी 200 रुपये फॉर्म फी भरायची आहे. ही फी ओपन, ओबीसी आणि या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्सला लागू राहील. जर तुम्ही SC, ST, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन किंवा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल तर यू आर नॉट रिक्वायर्ड टू पे. तुम्हाला कोणतीही गरज नाही ऍप्लिकेशन फी भरायची. विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी तुम्हाला नॅशनल फर्टिलायझरच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. ऑनलाईन अप्लाय करताना काही डाऊट असेल तर तुम्ही ईमेल करू शकता त्यांना, किंवा या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. यासाठी बघून घ्या महत्त्वाचे डेट्स कशा प्रकारे आहेत. तर या ठिकाणी कट ऑफचा जो डेट आहे ते 30 एप्रिल आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक जे अवेलेबल आहे डेट ती आहे 13/5/2026 पासून 12/6/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. 14/6, 15/6 या ठिकाणी 2 दिवसमध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता. या ठिकाणी त्यांनी एक ऍडवाइस सुद्धा दिलेली आहे की लवकरात लवकर अर्ज करा, शेवटच्या टाइमापर्यंत राहू नका, कारण लास्ट मिनिट रश असल्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरता येऊ शकत नाही किंवा इश्यू येऊ शकतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. या भरतीबाबत मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलमार्फत या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.